पाहताय जेबी टीव्ही न्यूज. बातमीत सत्यता हीच आमची ओळख. बोरविहिरीमध्ये धाडसी जनावर चोरी. शेतकऱ्यांच्या गोठ्यातून तब्बल 6 म्हशी लंपास. 8 ते 10 लाखांचं नुकसान. पोलिसांनी तातडीनं कारवाई करावी, ग्रामस्थांची मागणी. धुळे तालुक्यातील बोरविहीर गावात जनावर चोरीची धक्कादायक घटना घडली असून शेतकरी रखमाजी गवळी यांच्या शेतातील गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी 6 म्हशी चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत अंदाजे 8 ते 10 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गोठ्यात शिरून नियोजनबद्ध पद्धतीनं म्हशी पळवून नेल्या. सकाळी नेहमीप्रमाणे गोठ्यात गेल्यानंतर म्हशी गायब असल्याचं लक्षात येताच रखमाजी गवळी यांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र कोणताही धागादोरा लागला नाही. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचं समजलंय. म्हशी हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन मानलं जातं. दुधाच्या व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असताना एकाच वेळी 6 म्हशी चोरीला गेल्यानं गवळी कुटुंबावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. आधीच हमी भावाचा अभाव, शेतीमालाच्या किमतीतील चढउतार आणि इतर समस्यांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांसमोर आता सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा ठाकलाय. धुळे जिल्ह्यात अलीकडच्या काळात जनावर चोरीची घटनात वाढ होत असल्याची ग्रामीण भागांमध्ये चर्चा सुरू आहे. रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, संशयित वाहनांची तपासणी करावी आणि सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच संशयित हालचालींची माहिती गोळा करण्याचं काम सुरू केलंय. चोरट्यांचा तातडीनं शोध घेऊन चोरीस गेलेल्या म्हशी परत मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. सदर ही घटना शेतकरी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी ठरली असून प्रशासनानं ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे. प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे. माझे नाव अरुण राजेंद्र डंबरे. तर या चोरीमागे जी घटना घडलेली आहे त्याचा तर आम्ही सर्व गावकरी निषेध करतच आहोत. सोबतच सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही सिग्नेचर वगैरे घेऊन आम्ही एक निवेदन टाईप करून आम्ही कार्यकारी दंडाधिकारी सोबतच जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना आम्ही ते निवेदन सादर करणार आहोत. वेळोवेळी आमच्या गावात पुन्हा या चोऱ्या होत आहेत आणि पूर्वी जे छोट्या मोठ्या चोऱ्या होत होता, आता त्यांनी विस्तृत रूप घेतलेलं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की कायद्याचा जरा वचक दाखवायला हवा पोलीस अधिकाऱ्यांनी आणि या चोरांना एकदा सबक शिकवायला हवा आणि माझ्या गावाकडे किंवा माझ्या गावातल्या गुराढोरांकडे चोरांची नजर जाऊ नये अशी आमची विनंती आहे. थांबतो. रखमाजी सैदू गवळी, राहणार बोरविहीर, गट नंबर 106. या शेतातून मी छोटंसं शेड बांधलेलं आहे. तिथे माझ्या 10-11 म्हशी राहायच्या. 10-11 म्हशीमधून 6 म्हशी गेल्या माझ्या, 3 पालड्या गेल्या, 1 ढेपीचं पोतं, 15 पेंड्या चाऱ्याच्या गेल्या, 1 दुधाची कॅन बी गेली. पोलीस कंप्लेंट केलेली आहे. चालेल. माझं कमीत कमी 8-9 लाख रुपये नुकसान झालेलं आहे. किती होते म्हशीची? 6 म्हशी होत्या. काय 1.5 लाख रुपये. किती दूध द्यायची तुम्ही म्हैस? 6 लिटर दूध द्यायचे. तुमची आता माझी मागणी आहे, आम्हाला भरपाई पाहिजे. बस काय शासनाकडे पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आम्हाला, ही माझी नम्र विनंती. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.